ते काही बोलत नाही का त्यांचा चांगुलपणा आहे, पण आपल्याला आपली जबाबदारी कळायला हवी ना. आता मी ठरवलंय मी ते काम करायचं. अगं पण अनोळखी ठिकाणी कशाला उगीच तुला बाहेर काम करायचं? कामाच्या बाबतीत हा विचार नसतो करायचा. हे काय करताय? हे काय करताय म्हणजे? आता बघायला ना काय करतोय ते, आणि विचारायला हवं. अहो दिसतंय मला, पण आत्ता का करताय? आता हाय काय म्हणजे काम करायला मुहूर्त करतो. आता गरज पडली काम करणार ना माणूस. हो बरोबर आहे. अगं म्हणजे काम गरजेचं आहे ना. बरं, पण 2 मिनिटं जरा थांबवाल का? काम मला जायचंय. कुठे? काम शोधायला. पण तुम्हाला तर बरं नाहीये ना? नाही आता बरी आहे मी जाईन. अगं आता कसं जाणार ना आपण? म्हणजे यांचं काम पण महत्वाचं आहे ना. ते काम झाल्याशिवाय नाही जाता येणार आपल्याला. पण 2 मिनिटं काम थांबवायला काय हरकत आहे ना? 2 मिनिटं? काम सफल तासभर लागल, 2 मिनिटं होणार नाही. गौरी कशाला उगीच त्यांना त्रास. नंतर जाऊ ओके. तोपर्यंत आपण थांबूयात घरी. तो कलर दे रे. हा हा. पुढचा प्लॅन काय? गौरी थांबणार नाही हो, ती काम शोधायला जाणारच. गौरीजींना काम शोधायचं असेल तर घरातच काहीतरी काम बघायला. बाहेर गेल्या तर इमानदारीने पैसे कमवून पैसे परत करतील. यांना घरातच काम शोधायला हवं. काय काम द्यायचं गौरीजींना? दादा मी काय म्हणतो, मेडचं काम देऊया का परत? माझ्यासोबतच असेल ती. पुन्हा मेडचं काम? नाही नको. दाद्या, आपण बिट्टीला सांभाळायचं काम देऊया का तिला? ते काय म्हणतात, आया आया. हा हा हे चालेल की. नाही तेही नको. बिट्टी पटकन काही बोलून बसली तर परत प्रॉब्लेम व्हायचा. हा ते बी हाय म्हणा, पण तसं काय होणार नाही रे. आपली बिट्टी तशी हुशार आहे. नाही हुशार तर ती आहेच, पण अजूनही लहान आहे ना. उगाच रिस्क नको. काय काम द्यायचं? आपल्या ऑफिसात काम द्यायचं काय एखादं? ऑफिसमध्ये? नाही ऑफिसमध्ये तर मुळीच नको, कारण सगळ्या स्टाफला समजावावं लागणार. गौरीजींनाही कामाबद्दल सांगावं लागणार. नकोच. पार्टनर आईला कधी आठवणार रे? आईशी न बोलता कधीच राहिली नाहीये मी. मला आईला भेटता पण येत नाहीये. मला आठवण येते रे तिची. बिट्टी, मी माझ्या परीने सगळे प्रयत्न करतोय आणि आईला लवकरच आठवेल सगळं. लवकर म्हणजे कधी? मला रोज वाटतं आईच्या हाताने जेवावं. मी आईच्या हाताने जेवते ना, ते मला खूप 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 चवीचं वाटतं. तिच्या हाताने भरवलेलं आणि केलेलं दोन्ही पण मिळत नाही मला. मला रोज आईच्या हातचं जेवण हवंय. आई शपथ, आईच्या हातचं जेवण एक नंबर. म्हणजे
अरे आपण गौरी वहिनीला जेवण बनवायचं काम सांगूया ना वा. हा, कल्पना चांगली आहे. काय चंद्रशेठ? हा हे चांगलं आहे की, मग आपल्या सगळ्यांना जेवायला पण मिळेल तिच्या हातचं. हा, आता एक नंबर, हेच ओके करून टाकूया. हा, शिवाय गौरीजींचा वावरही या घरात चालू होईल. काय बिट्टी? ये ते आईच्या हातचं जेवायला मिळणार खरंच ना पार्टनर? खरंच. प्रॉमिस? प्रॉमिस. पक्का? पक्का. रेवती आंटी, आय न्यू इट. तुम्हाला माझाच प्लॅन आवडणार. हे घ्या, हे फोटो दाखवा तिला. तुझा प्लॅन आवडला म्हणून नाही, माझा प्लॅन वेगळा म्हणून मागितले फोटो. व्हॉट प्लॅन? नाश्त्याची प्लेट, नाश्त्याची प्लेट द्या. आनंदी आनंद झाला, मी खुश झाला, तुम्ही पण खुश झाले. कारण विचारा, कारण आज गौरी जेवण बनवणार आहे आणि ती बनवणार म्हणजे स्पेशलच असणार आहे. तुम्हाला काय पाहिजे सांगा बरं. नाही नाहीतर तुम्ही बोलाल की मला काय मिळालंच नाही म्हणून. चंदूशेठ कुठे निघाला? हे घ्या फोटो घ्या. हा, हे तर लग्नाचे फोटो आहेत नाही का? नीट ठेवा चंदूशेठ, गौरीला दिसायला नको, व्यवस्थित लपवून ठेव. तुला पण सापडणार नाही ना, असे ठेव लपवून. असं लपून ठेवतो ना तुम्ही बघाच. हा, पण लपून ठेवल्यानंतर तुम्ही कसं बघणार? पण लपवायचं कोणापासून? चंदूशेठ असं काय करता? गौरी विसरली आहे ना सगळं. तिला दिसतील ना फोटो, म्हणून लपून ठेवायचे. दिसले तर परत तिला त्रास होईल, तिला आठवण नाही करून द्यायची. कळलं का? हा, विसरलो होतो, ठेवतो लपून. हा, हा काय प्लॅन आहे? आणि हे असे फोटो लपवून काय होणार आहे? त्यात चंदू काका लपवणार म्हटल्यावर कोणालाच सापडणार नाही. चंदूने लपवलं असलं तरी शोधून मी काढणार. आता तू त्याच्या मागे जा आणि त्याने कुठे लपवून ठेवलं ते बघ. ओके. गौरीजी तुम्हाला पैशांची गरज आहे म्हणून मी नाही रे, हे उपकार केल्यासारखं वाटतं. अरे त्याला अजून सोपं कर की. गौरीजी तुम्ही नोकरी शोधताय म्हणून नाही रे, हे पण नाही. सरळ विचारणं आमच्याकडे स्वयंपाक कराल काय म्हणून. हे ठीक आहे. गौरीजी आमच्याकडे स्वयंपाक कराल तुम्ही? बेस्ट. काय बेस्ट? हे पण नको. त्यापेक्षा गौरीजी तुमच्या हाताला चव चांगली असं बोलूया काय? अरे असलं काय बोल नकोस, तिला काय माहिती नाही, काय तो गोळवायचा. चंदू काका, चंदू काका, चंदू काकांना पाहिले का कुठे तुम्ही? काय झालं वहिनी? हा फोटो सापडलाय मला. नक्कीच चंदू काकांनी टाकला असणार, त्यांच्याकडेच दिला होता ना. पण हा फोटो त्यांच्याकडे कोणी दिला? ते रेवती आंटीनीच द्यायला सांगितलं होतं, पण नीट ठेवायला सांगितलं होतं. चंदू काका पण ना 5 मिनिटात विसरते सगळं. बोला कशाला बोलवले? मला खूप काम आहेत, बोला लवकर. हो, बघतोय आम्ही तुम्ही कशी कामं करतायत ते. बघा बघा, येऊ मी? अहो काय करताय? हा फोटो बघा. कुठं? हे मस्त आलंय, हे बघा. सी, त्यांना गोष्टीचा काही सिरियसनेसच नाहीये. चंदू काका अहो असं काय करताय? गौरीला आता ह्या घरात काम द्यायचंय ना, मग तिने जर हा फोटो असा इकडे तिकडे पडलेला बघितला तर किती गोंधळ होईल. चंदू शेठ असं कसं विसरता तुम्ही? आता कसं विसरतो, कसं सांगणार ना, विसरलो. रुद्रारे त्यांना बोलून काय फायदा? विसरण्याच्या आजाराचं ते तरी काय करणार ना. आपल्यालाच काळजी घ्यावी लागणार आहे. आणि गौरीला ह्या घरात काम द्यायचं म्हणजे इझी नाहीये. अँड फॉरगेट अबाउट चंदू काका. ते सुमित आणि श्वेता जर गौरीला थोडं जरी काही बोललं ना
तर खूप मोठा केओस होईल. चंदू काका हो आठवा लवकर, कुठे ठेवलेत तुम्ही बाकीचे फोटो? कुठे ठेवले म्हणजे ठेवले मी फोटो लपवून, पण आता कुठे ठेवले तेच आठवत नाहीये. सी ओ माय गॉड, बेडरूम पाशी तरी ठेवले ना? गौरीला कळलं तर? अरे देवा, तिकडे एखादा फोटो पाडून ठेवला असेल तर? पाडला? लवकर चला. अरे बापरे, हे आवरायचं राहूनच गेलं. चंदू शेठ, हे जरा आवरायला मदत करा ना. हा चला. सगळ्या आवड. चला झालं. हो, आता मी दमलोय, आता मला नाही आठवणार. तरी पण मी आठवतो. चला 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 चला, आठवायला पाहिजे. चला चला लवकर चला, मला आठवते, मला आठवेल लगेच. ए गौरी, गौरी फोटो पाहिलेस का तू? फोटो? चंदू शेठ काय करताय? रुद्र सर, ते कामाचं. रेश्मा, आता आम्ही जरा घाईत आहे, आपण नंतर बघू. हा, नंतर बघायचे. चंदू शेठ करा. अहो पण ते सामान तरी एवढं असे काय वागतात हे? रेश्मा, अगं चल, वाट मोकळी झालीये, आपण काम शोधूया. अगं तिकडे काय बघतेस? आता काय प्रत्येक गोष्टी त्यांची परवानगी घ्यायची का? आधीच खूप केलं त्या लोकांनी माझ्यासाठी, पण आता मला बरं वाटते. आता काम शोधायला हवं. चल. हा एक मिनिट. हा तू रेश्मा, वहिनी कुठे गेली? घर सोडून चालली का ती? अहो दाद्या मारल मला, सांगा आरवा दिला. थांबा एक मिनिट, कशाला घाबरताय तुम्ही? ती घर सोडून नाही नोकरी शोधायला चालली. काय नोकरी शोधायला? अहो पण दादा म्हणलेला ना घरातच काहीतरी नोकरीचं बघतो म्हणून, पण बाहेर कशाला चालले? हो, पण हे पुढे काही बोललंच नाहीत ना. मी तरी काय सांगून अडवू तिला? दाद्या, अरे नोकरीचं काय झालंय? शक्य नाही ते. शक्य नाही म्हणजे? अरे म्हणजे घरात सगळे वावरत असतात. त्या चंदू शेठ चुकून काहीतरी बोलले तर भलतच काहीतरी घडून बसायचं. त्यात गौरीजींच्या बाबतीत मी आता कुठलीच रिस्क नाही घेऊ शकत. हे झालं, पण तिला अडवणार कोण आता? चाललीये ती. त्यात वाट बंद होती, तीही मोकळी झाली. आता काय थांबायची नाही गौरी. अशी कशी चालली? बाकी सगळं विसरली असली ना तरी स्वाभिमान नाही विसरली येते. गौरीजींचा स्वाभिमान म्हणजे ऐकणार नाही ते कोणाचं. आणि जर त्यांना बाहेर नोकरी मिळाली तर काय वहिनी तुझे पैसे परत करेल आणि आपल्या वाटेल लागेल. आपण बस टाळ कुठं तिथे. गपरे, काहीतरी बोल नको. अरे मग काय, अरे वहिनीला नोकरी मिळाली तर तुझे पैसे ती परत करेल. आणि तसं बी तू तिला सांगितलंयस की सरकारी दवाखान्यात ठेवलेलं म्हणून, त्यामुळे तिला अंदाज असणार की खर्च काय जास्त झालेला नाही. आणि तिने सगळे पैसे परत केले तर आणि त्या जर अशा बाहेर नोकरी करायला लागल्या तर मला त्यांच्यासाठी काहीच करता येणार नाही.
पण ते माझ्या डोळ्यासमोर असलं तर मी काहीतरी करू शकतो त्यांच्यासाठी. आता मी काय करायचं ते सांगा. ती येईल मला परत शोधत. तुम्ही एक काम करा, तिला नोकरी हुडकायची नव्ह तर कुशाला हुडकू देत. तुम्ही तिला काम मिळणार नाही एवढंच बघा. म्हणजे अहो म्हणजे जरा असं तुम्हाला वाटलं की आता इथं काम मिळेल तेव्हा मोडता घालायचा. सगळीकडनं आणा फिरवून आणि परत आणा घराकडे. हा चालेल ना? एवढंच? हे एवढंच नाही हा. माझी परीक्षा बघताय तुम्ही. अहो माझ्या दादीसाठी एवढं करावं प्लीज. बघू कितपत जमता येते. थकले मी. किती चालवलंस मला. अगं मग फिरल्याशिवाय काम कसं मिळणार? हो पण म्हणून कोण इतकं चालवतं का? अख्खं नाशिक फिरवलंस तू मला. 1-2 किलो तरी कमी झाले असेल मी. अगं गावची मुलगी आहेस ना तू. गावच्या पोरी किती धीट असतात. तू अशी ग कशी? हो ना, म्हणून तुला काम नाही मिळालं आज. काय फायदा झाला फिरून? मिळालं कुठे काम? फक्त फिरवलंयस मला. ठीक आहे, आज नाही मिळालं तर उद्या मिळेल. उद्या नाही तर परवा शोधू, परवा नाही तर तेरवा शोधू. शोधतच राहू. हो ना? अशी मी झिजत झिजत संपून जाईन ग साबणाच्या वडीसारखी. अगं पण फिरल्याशिवाय काम कसं मिळणार? मला त्यांचे पैसे परत करायचे. मग तू त्यांच्याकडेच काम बघ ना. नाही ग, त्यांचे खूप उपकार आहेत माझ्यावर. मला आणखी उपकाराखाली दबायचं नाहीये त्यांच्या. तुला कळत कसं नाहीये ग? तुला कळत नाहीये माझी अवस्था. आज बघितलंस ना काय झालं. मी तुझ्यासोबत आणखी काम शोधायला येऊ शकत नाही. किती विचित्र माणसं असतात ना एक एक. हाच कळलंय मला. एका बाईने तर किती कामं सांगितली आणि पगार किती? 2 वेळचं जेवण. दुसरीकडे तो दुकानवाला, त्याचं तर म्हणणं होतं सगळ्यांशी इंग्लिशमध्ये बोलायचं. कशाला? मराठी कळत नाही का नाशिक मधल्या लोकांना? एक जण फार काम सांगते आणि दुसरा जण कमी पगार सांगते. तो एक माणूस तर काय काम देत होता? सोसायटीतली येणारी कुत्री हकलायचं. हे करणार आहेस तू आता? गरज पडली तर करावं लागेल. काय? गौरी, रेश्मा, कुठे गेला होता तुम्ही? नोकरी शोधायला. नोकरी? कशासाठी आणि कुणाला? मला. का? तुम्ही आजवर माझ्या आजारपणावर खूप पैसे खर्च केले. तुम्ही जे काही केलंय त्याची परतफेड नाही करू शकणार मी, पण निदान पैसे तरी. खरं तर याची काहीच गरज नाही, पण तू हा विचार केलास याचं खूप कौतुक वाटतंय मला. मिळाली का नोकरी? हो मिळाली आहे, पण काय? तो माणूस जरा विक्षिप्त आहे. पण ठीक आहे, मी करणार आहे नोकरी. उद्यापासून जाईन. अभिनंदन. थँक्यू. येतो आम्ही. तुम्ही मी ते हे कामाचंच बघायला आलतो तुमचं. ते असू देत. आणि हो, उद्या काही काम करत बसू नका. मला कामावर जायचंय. कामावर? खरंच काम मिळालंय? हा आले. म्हणजे आईच्या हातचं जेवण नाही मिळणार? बिट्टी प्लीज तू खाऊन घे ना बाळा. नाही, तिच्या हातचं जोपर्यंत मिळत नाही मी तोपर्यंत काहीच खाणार नाही. बिट्टी असं नाही करायचं बाळा. शाणी आहेस की नाही तू? नाही, तू पण असं नाही करायचं. प्रॉमिस केलं होतंस ना. मला आता कंटाळा आलाय. मला आईच्या हातचं जेवायचंय. हो बिट्टी, पण आईला आता घरात काम देणं कठीण आहे. का? काही नाही होणार. मी समोरही नाही येणार आईच्या. मी तिला काहीच त्रास नाही देणार.
बाळा, तू त्रास देशील असं म्हणतच नाहीये मी, पण इतरही गोष्टी आहेत ना, त्या सांभाळणं अवघड होईल म्हणून म्हटलं मी. तू प्रॉमिस केलं होतस ना. सॉरी. पण आज तरी मला आईच्या हातचं खायचंय म्हणजे खायचंय.